नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. प्राणघातक एमडी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 3 जणांना 17 ऑगस्ट रोजी पोलिसांनी जय भवानी रोड फर्नांडिस वाडी येथे ताब्यात घेतले. याबद्दल अधिक माहिती अशी की अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विजय सोनवणे राहणार जय भवानी रोड फर्नांडिस वाडी नाशिक रोड हा त्याच्या राहत्या घरात प्रतिबंधित असलेला एमडी अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे. सदर बातमीची खात्री करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या ताब्यातून 1,70,000चा 34 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ व इतर 5,100 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच त्याच्या साथीदार रोहित नेहे राहणार विहितगाव आणि कैफ पठाण राहणार सिन्नर फाटा यांना सुद्धा देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपासकामी दोघांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून यातील रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.